सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. 19 मार्च 2026 ते 27 मार्च 2026 या दरम्यान चैत्र नवरात्र आहेत आणि आई भगवतीची सेवा करण्याची एक उत्तम संधी आहे आपल्याला. रोज आपल्याला सेवा करणं काही जणांना शक्य होत नसेल, तर त्यावेळेस अशा ऊर्जित वेळेस अवश्य सेवा करावी. त्यावेळेस आई भगवतीचं, त्या देवतेचं अधिष्ठान निर्माण झालेलं असतं पृथ्वीतलावरती. त्यामुळं आपण सेवा करावी. तर आई भगवतीच्या इच्छेशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काही घडत नसतं असं म्हणलं जातं. कारण सगळं करणारी आदी पराशक्तीच आहे, ती आदिमाया आहे. तर वेळ न दवडता आपण सेवा पाहूत. मी छोट्या-छोट्या गोष्टी ह्या लिखित स्वरूपामध्ये देत आहे. कारण बऱ्याच जणांना पॉज करून पाहता येतील, ते मंत्रस्तोत्र लिहिता येतील त्यामुळं. तर शांत चित्ताने आपण पाहून घ्या. दुर्गा सप्तशतीचे संपुटित पाठ. संपुटित पाठ म्हणजे काय? तर सप्तशतीचा पाठ वाचताना प्रत्येक ओवीनंतर तुम्ही एखादा मंत्र म्हणणं किंवा त्याआधी मंत्र म्हणणं. बरेच जण आधीही म्हणतात, नंतरही म्हणतात. आता ज्यांचं वाचन फास्ट आहे, त्यांनी असे संकल्प करावे. अन्यथा माहितीसाठी असू द्या. ज्यांचं वाचन फास्ट आहे, त्यांनी असे संकल्प करा. उवाचनंतर बरेच जण आपलं वाचन फास्ट नाही आहे. आता मी स्वतःचं सांगते, फास्ट वाचन नाही आहे माझं. तर मी उवाचनंतर एखादा मंत्र घेते, जो मला आवडतो तो. आणि पूर्ण अध्याय झाल्यानंतर फक्त मंगलकारक श्री विजय सूक्त एवढं घेते मी. तर मग तुम्ही असंही करू शकता. तर आणि ज्यांचं वाचन फास्ट आहे, तर त्यांनी उवाचनंतर तुमचा इच्छित मंत्र घ्यायचा. आता मी खाली सांगेनच. आणि पूर्ण ओवी झाल्यानंतर एक तोच श्लोक घ्यायचा. जो कोणता मंत्र असेल तुमचा तो. कळालं? तर असे 700 श्लोक आहेत दुर्गा सप्तशतीमध्ये, म्हणूनच त्याला सप्तशती म्हणतात. तर त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला ते घ्यायचं आहे. आपल्याला जसं जमतं, आपल्याला माहिती असतं की आपण कितपत वाचू शकतो, कितपत बसू शकतो वगैरे. तर त्या पद्धतीने आपण संकल्प करायचा. आणि रोज एखादा अध्याय, 2 अध्याय घेणार असू तर जरा सोपं पडेल. परंतु एकदम असं लोड नको. त्यामुळं ज्यांना जमतं त्यांनी असं करावं. आणि बरेच जण करतात, कारण त्यांना दिवसभर वेळ असतो आणि त्यांचं वाचनही फास्ट असतं. असे सेवेकरी नक्कीच करतात. असो, तर तुम्ही संपुटित पाठ करण्याची इच्छा आहे, परंतु वेळ नाही आणि लवकरात लवकर होईल असं करायचंय. तर त्यांनी उवाचनंतर फक्त एखादा मंत्र, स्तोत्र तुम्हाला जे आवडेल ते करा. आणि पूर्ण अध्याय झाल्यानंतर तो मंत्र, स्तोत्र असं घ्या. साधं सोपं होईल आणि होऊनही जाईल. संकल्प करताना मात्र तसं तुम्ही म्हणू शकता. तर वेळ न दवडता पूर्ण सविस्तर आपण आई भगवतीची सेवा कशी, कोणत्या पद्धतीनं, किती पद्धतीनं करता येईल ते पाहून घेऊत आपण. सप्तशती पाठातील 700 श्लोकांना मागे व पुढे मंत्र लावून पाठ वाचावे, याला संपुटित पाठ म्हणतात. विशिष्ट कामे शीघ्र फलदायी होण्यासाठी असे संपुटित पाठ करण्याचा प्रघात आहे. काही जण नवार्णव मंत्राचा संपुटित पाठ लावतात. तर नवार्णव मंत्र सरळ, साधं, सोपं आणि खूप उग्र अशी मंत्रस्तोत्र आहे. त्यामुळं तुम्ही हे करू शकता कंटिन्यू. इतर तुम्हाला अवघड जात असेल तर. नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र आहे. जबरदस्त बाधेवर म्हणजे खूप मोठ्या जर बाधा असतील तर त्या व्यक्तीनं महामृत्युंजय मंत्राचे संपुट लावून पाठ करावा. कळालं? प्रत्येक श्लोकानंतर महामृत्युंजय मंत्र. सप्तशतीतील काही प्रभावी मंत्र विशिष्ट कार्यासाठी दिलेले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. संकटनाशनासाठी, आता प्रत्येक श्लोक झाल्यानंतर संकटनाशन करायचंय तुम्हाला, तर त्यासाठी हा मंत्र म्हणायचा. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्याद्री हरे देवी नारायणी नमोस्तुते. आरोग्य व सौभाग्य प्राप्तीसाठी देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परमं सुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विषोजही. बाधा शांतीसाठी सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यासिखिलेश्वरी एकमेव त्वया कार्यमस्मत् व्याधी विनाशनम. सर्व प्रकारच्या कल्याणासाठी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विवाहासाठी ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु स्वाहा. अशा प्रकारे अखिल मानवजातीला केवळ वरदान असलेल्या ग्रंथात अनेक प्रभावी मंत्र आहेत. ते नुसते वाचले तरी त्याचा अनुभव येतो व संपुटित पारायण केल्याने त्वरित फलप्राप्ती होते.
एका महिलेने सप्तशतीचे 30 संपुटित पाठ शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्याते हरे देवी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र लावून 30 पाठ केले त्या महिलेने, असा अनुभव आहे कोणाच तरी इथं लिहिलेला आहे. तर या मंत्राने संपुटित लावून केल्यानंतर सोडून गेलेला पती परत आला, असा अनुभव आहे. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा वाचावा? आधी स्वामीस्तवन घ्यायचं. आधी गुरूंना आपण आमंत्रित करायचं आणि त्यांच्या देखरेखीखाली पुढची सर्व सेवा करायची. स्वामीस्तवन, त्यानंतर स्वामींची एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप घ्यायचा. एक माळ नवरणव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा. आणि देवीचे 5 मंत्र सप्तशतीमध्ये आहेत आणि वरती जे होते ना ते देवीचे 5 मंत्रच आहेत. अथ देव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, अथ कीलक स्तोत्रम, रात्री सूक्त. आणि त्यानंतर पाठ सुरू होतात. 1 ते 13 अध्याय पूर्णतः वाचायचे आणि तुम्हाला जसे आहेत तसे वाचायचे असतील तसे वाचा आणि संपुटित करून वाचायचं असेल तर वरील सांगितल्याप्रमाणे वाचा. तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य हे घ्यायचं. आणि पहिल्या दिवशीच्या वाचनाच्या वेळेस तुम्ही देव्या कवच, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सूक्त हे पहिल्या दिवशी घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू जर पाठ करणार असाल ना तर हे नंतर घेण्याची आवश्यकता नाही. काही जण करतात तसं, मी स्वतःही करते. घाई असते किंवा इतर हे असतात तरी शक्यतो घेण्याची आवश्यकता नाहीये. ज्यांचं वाचन छान असेल, फास्ट असेल त्यांनी अवश्य घ्या. आणि काही कारणास्तव तुम्हाला वेळ होत असेल तर ह्या गोष्टी नाही घेतल्या आणि डायरेक्ट पाठ घेतले, 1 ते 13 पाठ घेतले तरी चालतील दुसऱ्या दिवशीच्या वाचनाला. आणि तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य हे पण दुसऱ्या दिवशी नाही घेतलं तर नंतर चालेल. शेवटच्या दिवशी परत हे सगळं घ्यायचं एकदम. जेवढा तुमचा संकल्प असेल, 9 दिवसाचा, 14 दिवसाचा, जे काय असेल ते त्या पद्धतीनं. त्याऐवजी एक माळ नवर्ण मंत्राची एक्स्ट्राची घ्यायची, असं करायचं. आणि देवा प्रदक्षिणांप स्तोत्र हे आहे ते हात जोडून म्हणायचं आणि जय जयकार देवीचा 3 वेळा जय जयकार घ्यायचा. आता कुलदेवीचा मान सन्मान का करावा हा प्रश्न असतो बऱ्याच जणांना. तर वर्षातून एकदा कुलदेवीचा मान सन्मान आपण करावा असं म्हटलं जातं आणि अवश्य करावा. घरातील काही स्त्रियांना काही कारणाने अडचणी, समस्या उद्भवल्यास देवीला नवस बोलण्याची सवय असते. नंतर मात्र त्यांना केलेल्या नवसाचा विसर पडतो आणि काय नवस केला हे लक्षात राहत नाही. कालांतराने विविध समस्या उद्भवतात. म्हणून 11 अलंकार कुलदेवतेस व्हावे. त्यात न फेडलेल्या नवसाची पूर्तता होते. घरातील विवाहाचे कार्य मुख्यतः हे कुलदेवतेच्या अधिकारातील आहे. त्यामुळे विवाहासाठी 11 अलंकार वाहून कुलदेवतेचा मान सन्मान केल्यास त्या अडचणीतून सुटका होते. मातोश्री आईसाहेबांचे 11 अलंकार कोणते आहेत तर हे सगळे पाहून घ्या. माहिती नसतील तर लिहून पण घ्या. साडी, चोळी, बांगड्या, मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हळद-कुंकू, गुलाल, शेंदूर, हारवेणी, पंचखाद्य, त्याच्यामध्ये खारीक, खडीसाखर, खसखस, खोबरे, खवा येतो. खेळणा, पाळणा, पुरणाचा नैवेद्य, ओटीचे सामान, त्याच्यामध्ये खण, गहू, सुपारी, पैसा वगैरे, 5 प्रकारचे फळे, नारळ, विडा, दक्षिणा, होमपुडा, हळदी-कुंकू, अष्टगंध, अक्षता, फुले, धूपदीप, कलश, पळी, भांडे, ताम्हण व पुरणाचे दिवे. 21 आपण ताम्हण वगैरे तर घेऊन जाणारच असतो. तर 21 दिवे कसे असतात तर 1-1.5 वाटी पुरण ताम्हणामध्ये थापायचं, असं चंद्राकार थापायचं आणि त्याच्यामध्ये बोटे रुतून 21 दिवे करायचे आणि तुपाच्या तेलामध्ये सॉरी तुपामध्ये भिजवलेले, गाईच्या तुपामध्ये भिजवलेले दिवे लावायचे. नमो देवी, नमो देवी, नमो देवी, नमो नमः. तर अशा पद्धतीची साधी सोपी सेवा तुम्ही करू शकता. आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ ज्यांना शक्य नाही त्यांनी इतर मंत्रस्तोत्र जास्तीत जास्त तुम्ही घेऊ शकता. हा पर्वकाळ अगदी ऊर्जित असतो. आई भगवतीचा आगमन असतं त्याच्यावर. प्रत्येक दिवशी ते रूप घेऊन आई भगवती अवतरित होत असते आणि त्यावेळेस आपली सेवा स्वीकार करते. त्यामुळे कोणत्याही पद्धतीची तुम्ही सेवा करा, आई भगवती ती स्वीकारच करणार आहे. दुर्गा सप्तशती ज्यांना वाचन शक्य नसेल त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचे जास्तीत जास्त पाठ करा. एक पाठ कुंजिका स्तोत्र फार मोठंही नाहीये. ते जर केलं ना तर एक पाठ वाचण्याचं, दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केल्याचं फलित मिळतं असं म्हणलं जातं. 108 सिद्धकुंजिका स्तोत्र या नवरात्रामध्ये जर एखाद्या
इच्छेसाठी तुम्ही बोललात किंवा आई भगवतीची कृपा सदैव घरावर राहण्यासाठी तुम्ही बोलणार असाल, करणार असाल, तर अवश्य तुम्ही करा. बरेच जण हवन करूनही ते करतात. सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ. अवश्य तुम्हाला जसं जमेल तुम्ही तसं करा किंवा फक्त ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे जास्तीत जास्त तुम्ही आई भगवतीचं ते म्हणू शकता किंवा देवीची नामावली घेऊ शकता. कोणत्याही पद्धतीनं तुम्ही सेवा करू शकता. कुंकुमार्जनाची सेवा तुम्हाला पूर्ण 9 दिवस करायची आहे, तीही करू शकता. आपल्याला आई ज्याप्रमाणे पहिल्या क्षणाला सुचवेल, की यावेळेस मला अशी सेवा करायची तर ती सेवा आई भगवतीनं सुचवलेली आहे आणि तुम्हाला त्या त्याच पद्धतीनं तुमच्याकडून ती सेवा करून घेणार आहे. असं आपण स्मरणात ठेवायचं आणि करायचं. तर आता नियमाकडे येऊत आपण. तर बऱ्याच जणांचा नियमाचा प्रश्न असतो. तर पारायण स्वरूपात जर आपण 9 दिवस ग्रंथ न हलवता, आपलं आसनही न हलवता आपण सेवा करणार असोत, तर पूर्णतः नियम पालन करावं लागेल. ब्रह्मचर्य पालन, परत परान्न न घेणं वगैरे हे करावं लागेल आणि संकल्पयुक्त सेवेमध्ये तर परान्न शक्यतो घेऊच नाही. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या हातचं खाऊ शकतो. बहीण, आई, घरातले सासू वगैरे, भावाच्या घरचं वगैरे आपण खाऊ शकतो. परंतु अ, जर तुम्ही रोज पाठ वाचणार असाल, फक्त आज मी सप्तशतीचं वाचतेय आणि त्यानंतर मी तसंच आपलं आसन मांडून परत ठेवते मी जागेत. असं करत असाल तर ब्रह्मचर्य वगैरे अशी पालनाची गरज नसते. ज्यावेळेस तुम्ही पूर्णतः यथासांग ग्रंथ, आसन मांडून करणार असत, त्यावेळेसच सगळे कडक नियम पालन केले जाते. त्यांना अवश्य त्यावेळेस करावं. कारण त्यावेळेला अ, त्या आसनावर ती देवता आलेली असते. त्यामुळे त्यांचं अधिष्ठान असतं. तर झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करूत आणि श्री स्वामीचरणा अर्पणमस्तु. तुम्हाला सेवा जर मी सांगितलेल्या आवडत असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन अशा सेवा मी नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.